रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी अचानक अशी काही धावपळ उडाली की काही क्षणांपूर्वी समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असलेले पर्यटक जीव वाचवण्यासाठी आणि मदतीसाठी आरडाओरडा करू लागले। गणपतीपुळे बीचवर नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होती। समुद्र शांत असल्यासारखा वाटत होता। लाटा किनाऱ्यावर धडकत होत्या, मात्र काही क्षणातच वातावरण पूर्णपणे बदलून गेले। किनाऱ्याकडे धावत जाणारे लोक, समुद्राकडे चिंतेने पाहणाऱ्या शेकडो नजरा आणि मदतीसाठी सुरू झालेली धावपळ पाहून नेमकं काय घडलं याची कल्पना कुणालाच येत नव्हती। गणपतीपुळे बीचवर घडलेली ही घटना पाहून उपस्थित पर्यटक अक्षरशः हादरून गेले। सकाळचे सुमारे 10 वाजले होते। छत्रपती संभाजीनगर इथून फिरण्यासाठी आलेला पर्यटकांचा एक गट गणपतीपुळे बीचवरील समुद्रात उतरला होता। सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचं दिसत होतं, पण काही वेळातच समुद्राच्या पाण्याचा वेग आणि भरतीचा परिणाम जाणवू लागला। किनाऱ्यावर उभ्या असलेल्या लोकांना समुद्रात काहीतरी गंभीर घडत असल्याचं लक्षात येऊ लागले। त्यानंतर स्थानिक जीवरक्षक, नागरिक आणि मच्छीमार यांनी तातडीनं समुद्राकडे धाव घेतली। नेमके किती जण अडचणीत आहेत, त्यांची स्थिती काय आहे याबाबत सुरुवातीला कोणालाही स्पष्ट माहिती मिळत नव्हती। प्रत्येक क्षणासोबत भीती वाढत होती आणि समुद्राकडे लागलेल्या नजरा उत्तर शोधत होत्या। काही वेळानं समोर आलेली पहिली माहिती अत्यंत धक्कादायक होती। गणपतीपुळे बीचवर समुद्राच्या पाण्याचा आणि भरतीचा अंदाज न आल्यानं छत्रपती संभाजीनगरमधील 8 पर्यटक समुद्रात वाहून गेले होते। त्यापैकी 3 जणांना स्थानिक जीवरक्षक आणि नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले, मात्र उर्वरित 5 जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन, जीवरक्षक आणि स्थानिक मच्छीमार युद्धपातळीवर शोध मोहीम राबवत आहेत। या घटनेमुळे गणपतीपुळे बीच परिसरात हळहळ व्यक्त होत असून पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।